नमस्कार, एसी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसापासून कोसळणाऱ्या पावसाने अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलेले आहे। काही ठिकाणी गावांचाही संपर्क तुटलेला आहे। दरम्यान धुळे तालुक्यामध्ये फ्रीज वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पितापुत्र वाहून गेल्याची घटना घडल्याने उत्तर महाराष्ट्रामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे। या संदर्भातील सविस्तर वृत्त असे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धुळे तालुक्यातील वनी आंबोडे गावातील कन्हे नदीला पूर आलेला आहे। पुराच्या पाण्यामुळे गावाच्या बाहेरच्या लोकांशी संपर्क तुटलेला आहे। ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले आहे। पुराच्या पाण्यामध्ये 4 नागरिक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। दरम्यान 2 जणांना सुरक्षित ठिकाणी काढण्यात यश आलेले आहे, परंतु आनंदा पारखे आणि त्यांचा मुलगा दिनेश आनंदा पारखे हे दोघेही अद्याप बेपत्ता आहेत। दुकानातील फ्रीज पाण्यापासून वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये दोघेही पुराच्या प्रवाहामध्ये वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे। त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे पथक अव्याहतपणे काम करीत आहे। दरम्यान धुळे तालुक्यातील मुक्टी गावामध्ये पुराच्या भीतीचे वातावरण आहे। पहिल्यांदाच मुक्टी गावामध्ये पुराचे पाणी शिरलेले आहे। येथे झाडाच्या मदतीने झाडाचा आधार घेत 4 व्यावसायिकांना 3.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढलेले आहे। दरम्यान धुळे तालुक्यातील पूर परिस्थितीमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे। दरम्यान आंबोडे येथे पितापुत्राचा नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याने त्यांचा शोध सुरू आहे। एसी न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्टी। धन्यवाद। मुक्टीमध्ये पहिल्यांदा एवढ्या पावसाची नोंद झाली। तुला जवळ पाणी पोचू करत आहे। दिस वे